प्रभाग 7 मधील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार प्रवीण बाळासो पाटील यांचा शब्द। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार श्री प्रवीण बाळासो पाटील यांनी प्रभाग क्रमांक 7 मधील प्रलंबित प्रश्नांवर जनतेशी थेट संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली। प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी सांगितलं की प्रभागात गटारांची बिकट परिस्थिती, अपुरी प्रकाश योजना तसेच भारती शाळेच्या पाठीमागील अतिशय खराब झालेला रस्ता ही नागरिकांना त्रासदायक ठरणारी मुख्य समस्या आहे। या मार्गावरून लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो, असं त्यांनी नमूद केलं। प्रवीण पाटील पुढे म्हणाले, मला नगरसेवक म्हणून संधी दिल्यास अजितदादा पवार यांच्या मार्फत प्रभागासाठी आवश्यक विकास निधी आणून सर्व प्रलंबित कामं प्राधान्याने पूर्ण करू। यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केलं की येणाऱ्या 2 तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा। प्रतिनिधी अनिल साळुंखे। मी प्रवीण बाळासो पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याकडून प्रभाग क्रमांक 7 ची उमेदवारी घेतलेली आहे। माझं क्वालिफिकेशन MA इंग्लिश MPED झाले असून मी 14 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। गेले अनेक वर्ष या प्रस्थापितांनी आज तासगावची अवस्था दयनीय करून ठेवलेली आहे। या दयनीय अवस्थेला कुठेतरी दुजोरा देण्यासाठी आज मी या समाजकारणातून राजकारणाकडे वळत आहे। या राजकारणाची दिशा स्पष्ट करत असताना या माझ्या प्रभागाच्या अडचणी, आज जर 12 नंबर शाळेच्या पाठीमागील रस्ता जर बघितला तर त्या रस्त्याची दयनीय अवस्था, ड्रेनेजच्या नावाखाली हिने रस्त्याचा टक्केवारीमध्ये रूपांतर केलंय का, असं एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। तसेच भारती शाळे पाठीमागचा जो रस्ता जातोय तिथं आज आमच्यातली म्हातारे वयोवृद्ध लोक जे जाधव हॉस्पिटलला जाण्याचा जो रस्ता आहे त्याची दयनीय एक अवस्था। यासाठी मला सर्वांनी सहकार्य या नगरपालिका निवडणुकीमध्ये करायचं आहे। तसं तासगावचं म्हणायला गेलं तर गेले 14 वर्ष मी क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। आपल्या क्रीडा संकुलची जी अवस्था बघितली, पावसाळ्यामध्ये त्या जे आपलं क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणाची अवस्था दयनीय आहे। त्याला गटारी नाहीये, त्यामुळे पाणी साचलं जाते। त्या आपल्याला काम करायचं असेल तर आपले अजित पवार गटाचे उमेदवार जे नगराध्यक्ष पदासाठी आहेत अजित पवार गटाकडून माननीय ज्योती काकी पाटील यांना भरघोस मतांतर निवडून द्यायचंच आहे। तसेच प्रभागाचाही विकास करत असताना मलाही तुमच्या जन आशीर्वादाची गरज आहे। मला जन आशीर्वाद देऊन, मला निवडून देऊन मला सहकार्य करावं एवढीच कळकळीची विनंती करतो। येणाऱ्या मंगळवार दिनांक 2/12/2025 रोजी सकाळी 7:30 ते 5च्या दरम्यान आपली मतदान होणार आहे। तर सर्वांनी मतदान करून मला भरघोस असं यश मिळवून द्यायचं आहे आणि तुमच्या काय ज्या समस्या आहेत मी त्याचं निराकरण करणार आहे। येणाऱ्या मंगळवारी 2/12/2025 रोजी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा।